शेतकरी मित्रांनो नमस्कार. भारत ॲग्रीच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी सर्व शेतकरी मित्रांचं सहर्ष स्वागत करत आहे. कांदा म्हटलं की हा आपल्या आहारातील महत्त्वाचा भाजीपाला पीक आहे. त्यामुळेच कांद्याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते. महाराष्ट्र हे देशातील महत्त्वाचे कांदा उत्पादक राज्य आहे. आपल्याकडे सरी पद्धत, गादी वापा पद्धत किंवा बेड पद्धत आणि अलीकडच्या काळात मल्चिंग वरती कांदे लागवड आता करत आहे. त्यामुळेच आज आपण मल्चिंग वरती कांदा लागवड करताना कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा मल्चिंग वरती कांदा कसा लागवड केला पाहिजे या संदर्भात सर्व माहिती पाहणार आहोत. सर्वात प्रथम आपल्याला शेताची पूर्व मशागत करणे खूप गरजेचं आहे. यामध्ये आपल्याला शेताची खोल नांगरट करून घ्यायची, म्हणजे काय होईल, ज्या अनावश्यक बुरशी आहे किंवा जे अनावश्यक किडींचे कोश आहेत त्यांचा नायनाट होईल. कमीत कमी आपल्याला हे शेत नांगरून 15 दिवस तसेच ठेवायचे आहे. 15 दिवसानंतर आपल्याला याच्यामध्ये 5 ते 7 टन कुजलेले चांगले शेणखत वापरायचे आहे. जर शेणखत नसेलच तर आपण 2 टन कमीत कमी गांडूळ खत शेतामध्ये एकरी वापरावे. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, चांगला बारीक रोटावेटरने डबल रोटा मारायचा. जर एकदा रोटावेटर जर मारला आणि जर जमीन भुसभुशीत होत नसेल तर डबल आपण म्हणजे आडवा आणि उभा रोटावेटर मारून जमीन चांगली भुसभुशीत करून घ्यायची. ही भुसभुशीत जमीन का करायची, कारण की जी ढेकळं आहेत त्या ढेकळामुळे मल्चिंग पेपर आपला फाटला जाणार नाही किंवा आपल्याला मल्चिंग पेपरवरती जी माती ढकलायची आहे साईडनं तर ती माती व्यवस्थित ढकलता यावी यासाठी आपल्याला जमीन भुसभुशीत करणे खूप गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, जे आपण रोटावेटर मारून शेत तयार केलेलं आहे त्या शेतामध्ये आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्याने म्हणजे बेड यंत्राच्या सहाय्याने आपल्याला 4 ते 4.5 फूट आपल्याला बेड तयार करायचे आहे. ह्या बेडमध्ये आपल्याला कांद्याची सुरुवातीला वाढ होणं किंवा कांद्यावरती रोगराई न येणं यासाठी आपल्याला बेसल डोस सुद्धा भरणं गरजेचं आहे. मग यामध्ये आपल्याला काय करायचंय, 100 किलो DAP प्लस आपल्याला 50 किलो पोटॅश प्लस यामध्ये आपल्याला बेन्सल म्हणजे महादनचं जे सल्फर येतं ते आपल्याला 10 ते 15 किलो ऍड करून, त्यानंतर जर आपल्या शेतामध्ये हुमणीचा किंवा वाळवीचा प्रादुर्भाव आधी होता तर यासाठी आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये जे कार्बोफ्युरॉन 3% CG म्हणजे हे कीटकनाशक येते ते आपल्याला 5 किलोग्रॅम या खतामध्ये मिक्स करून आपल्याला पूर्ण बेडमध्ये भरून घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात असू द्या, हा जो खताचा डोस सांगितला तो एक ऍव्हरेज काढलेला आहे. तुमचं माती परीक्षणावरती खरं पाहिलं तर खताचा डोस असतो, तुम्ही त्याप्रमाणे कमी जास्त खताचा डोस देऊ शकता. आता जे आपण 4 ते 4.5 फूट जे बेसल डोस टाकून बेड तयार केलेले आहेत त्या बेडवरती आपल्याला पूर्णपणे पाणी पोचलं पाहिजे किंवा प्रत्येक कांद्याच्या मुळापर्यंत आपल्याला खत पोचलं पाहिजे. यासाठी आपल्याला 16 mm चं डबल ड्रिप आपल्याला तिथे वापरावं लागेल, म्हणजे डबल नळी आपल्याला तिथे जोडीनं नळी टाकावं लागेल. या नळीवरती नंतर आपण ही नळी टाकून आपण त्याच्यावरती मल्चिंग पेपर 20 ते 25 मायक्रॉनचा आपण मल्चिंग पेपर वापरायचा. मग याच्यामध्ये एकच लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस तुम्ही ड्रिप आथरलं किंवा मल्चिंग आथरलं तर आपलं ड्रिप बरोबर मल्चिंगचे इकडले 3 होल आणि इकडून 3 होल आणि मध्ये 4 होल अशा पद्धतीने ड्रिप अंतरलं गेलं पाहिजे. याची काळजी घ्या, म्हणजे काय होईल, आपला बेड हा पूर्णपणे पाण्याने ओला होईल. शेतकरी मित्रांनो, 1 एकर साठी आपल्याला 7.5 ते 8 बंडले मल्चिंगचे लागतात. एक बंडला 400 मीटरचा लांब असतो. जवळजवळ एका बंडलची किंमत आपल्याला मार्केटमध्ये कंपनीनुसार 1300, कुठं 1400, कधी 1500, 1800 किंवा 2000 अशी पण असू शकते. सर्वसाधारणपणे एका एकर साठी आपल्याला 12 ते 14,000 रुपयापर्यंत मल्चिंगला खर्च येतो. यामध्ये आपल्याला मल्चिंग पेपरला छिद्रे करण्याची आवश्यकता पडत नाही, कारण की ऑलरेडी छिद्रे असलेले आपल्याला मल्चिंग पेपर येतात. म्हणजे आडवे मल्चिंग पेपरला 10 होल असतात आणि ह्या होलचं अंतर 4x4 इंच असतं. म्हणजे आपल्याला जवळजवळ आपण 2.5 लाख कांद्याची रोपे 1 एकरात लावू शकतो. शेतकरी मित्रांनो, मल्चिंग पेपरसाठी आज तुम्ही 10 ते 15,000 रुपये घालताय, पण ह्या मल्चिंग पेपरचा शेतकऱ्याला नेमकं काय फायदा आहे हे आपण बघूया. मल्चिंग पेपरचा सर्वात मोठा जर फायदा बघितला तर आपल्या कांदा पिकात गवत येत नाही, त्यामुळे आपला खुरपणीचा आणि तणनाशकाचा खर्च वाचतो. आपल्याकडे पाण्याची कमतरता आहे अशा ठिकाणी तर आपण मल्चिंग पेपर अवश्य वापरला पाहिजे, कारण की जर आपण त्या ठिकाणी मोकाट पाणी दिलं तर पाण्याचं त्या ठिकाणी सूर्यकिरणामुळे बाष्पीभवन होतं. पण जर याच ठिकाणी जर आपण मल्चिंग वापरला तर आपल्या पाण्याचं बाष्पीभवन होणार नाही, म्हणजे कमी पाण्यात आपल्याला चांगलं उत्पादन कांद्याचं मिळू शकेल. शेतकरी मित्रांनो, आपल्या भागामध्ये खुरपणीसाठी मजुरांची टंचाई असेल किंवा पाण्याची कमतरता असेल तर आपण मल्चिंग पेपरचा वापर केला पाहिजे. यामुळे आपला खर्चही कमी होईल, आपलं उत्पादनही वाढेल, आपल्याला उभा राहून पाणी धरण्याची आवश्यकताही पडणार नाही. यामुळे आपल्याला एकसारखा कांदा मिळेल आणि आपल्या कांद्याची जी किपिंग क्वालिटी आहे म्हणजे स्टोरेज क्षमता आहे ती सुद्धा वाढेल.
शेतकरी मित्रांनो, आम्ही पुढील भागामध्ये कांदा पिकातील कीड आणि रोग व्यवस्थापन याबद्दल माहिती आणणारच आहोत। जर तुम्हाला कांदा पिकाविषयी आणखीन काही माहिती हवी असेल किंवा आता जे आपण मल्चिंग विषयी माहिती सांगितली त्याबद्दल जर काही तुमच्या शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कमेंट करा। आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पुन्हा एकदा नवीन विषयासह नवीन व्हिडिओ घेऊन येऊ। तुर्तास धन्यवाद।